गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी या विषयातील प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा पाहत आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय सेवा, प्रस्तावना, अर्थ, त्याची व्याख्या, व्यवसाय सेवा, त्यामध्ये बँकिंग क्षेत्र, बँकिंगचा अर्थ, बँकांचे प्रकार, व्यावसायिक बँकांची कार्य आणि ई बँकिंग सेवा बघितली होती. त्याचप्रमाणे विमा, विम्याचे तत्व, विम्याचे प्रकार, त्यामध्ये जीवन विमा, सागरी विमा, अग्नि विमा. तर आज आपण गोदाम म्हणजे वेअर हाऊसिंग याबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला अर्थ पाहावा लागेल. गोदाम साठवणूक ही मालाच्या अथवा वस्तूंच्या संदर्भात आहे आणि यामध्ये साठवणुकी संदर्भातील सर्व क्रियांचा समावेश आहे, ज्यात मालाची किंवा सामानाची साठवण आणि संरक्षणाशी संबंधित असते. गोदाम हे माल साठवण्याचे एक साधन आहे. जसे की आपण बघतो की शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये माल पिकवत असतो आणि जेव्हा मालाचं उत्पादन येते, उत्पादन झाल्यानंतर तो माल सर्वप्रथम एखाद्या गोदामामध्ये साठवणूक केला जातो. साठवणूक हे उत्पादनाच्या किंवा वस्तूंच्या उत्पादनापासून वापरायच्या वेळेपर्यंत संग्रहित वस्तूंच्या साठवण आणि साठवणुकीशी संबंधित असलेल्या क्रियांचा समूह म्हणून ओळखले जाते. म्हणजे आपण बघितलं की साठवणूक म्हणजेच गोदाम हे जेव्हा वस्तूचं उत्पादन किंवा उत्पादनापासून ज्या वापरायच्या वेळेपर्यंत एखाद्या वस्तूचं उत्पादन केल्यानंतर ती वस्तू वापरायच्या वेळेपर्यंत संग्रहित वस्तूंच्या साठवण आणि साठवणुकीशी संबंधित असलेल्या क्रियांचा समूह हा आपण साठवणूक म्हणून ओळखले जाते. आता व्याख्या जर बघितली तर वस्तूंच्या अथवा मालाच्या साठवणुकीसाठी अथवा जमा करण्यासाठी असलेले आस्थापन म्हणजे गोदाम होय. आपल्याला गोदामाची कार्य सांगत असताना पहिलं कार्य आहे मालाची साठवण. गोदामाची कार्य पाहत असताना पहिला आहे मालाची साठवण. मालाची साठवण हे मूलभूत कार्य आहे. अतिरिक्त उत्पादने जी ताबडतोब आवश्यक नाहीत ते उत्पादने गोदामामध्ये सुरक्षितरित्या साठवली जाऊ शकतात आणि आवश्यकतेनुसार पुरवली जाऊ शकतात. सांगायचं तात्पर्य असं की गोदामाचं कार्य बघत असताना मालाची साठवण करणे अतिशय महत्त्वाचं आहे. की बरेचसे उत्पादने असे असतात की त्या उत्पादनांचे जेव्हा आपण माल उत्पादित करत असतो तेव्हा त्यांची गरज नसते, परंतु त्या उत्पादनांची हळूहळू काळांतराने त्याची गरज भासत असते, तेव्हा आपण अशी उत्पादने सुरक्षित म्हणून साठवण म्हणून गोदामामध्ये साठवली जाऊ शकते. दुसरं महत्त्वाचं कार्य आहे किंमत स्थिरीकरण. आता किंमत स्थिरीकरण प्रक्रियेत गोदामे महत्त्वाची भूमिका बजावतात.
मग किंमत स्थिरीकरण हे वेळ उपयुक्तता आपण त्याला टाईम युटिलिटी साधून केले जाते. गोदामांमध्ये सहसा मालाचा साठा मोठ्या प्रमाणावर केला जातो. जेव्हा बाजारपेठेमध्ये वस्तूची कमतरता असते, तेव्हा त्या वस्तू गोदामांद्वारे पुरवल्या जातात. ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्याच्या फरकामुळे किमतीत वाढ होऊन किंवा किमतीत वाढ होण्यापासून टाळण्यासाठी किंमत स्थिर होण्यास मदत होते. म्हणजे गोदामाचे कार्य बघत असताना किंमत स्थिरीकरण काय? तर किंमत स्थिरीकरण हे एक उपयुक्तता म्हणजे टाईम साधून केले जाते. गोदामांमध्ये सहसा मालाचा जो साठा असतो, मोठ्या प्रमाणावर केलेला असतो. जेव्हा बाजारपेठेमध्ये वस्तूची कमतरता भासत असेल, तेव्हा आपण त्या वस्तू गोदामांद्वारे पुरवल्या जाऊ शकतात. ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्याच्या फरकांमुळे किंमत वाढ होण्यापासून टाळण्याची किंमत स्थिर होण्यास मदत होते. तिसरा आहे जोखीम पत्करणे. जेव्हा वस्तू गोदामांमध्ये साठवल्या जातात, तेव्हा चोरी, आग इत्यादी स्वरूपात त्यांना बरीच जोखीम स्वीकारावी लागते. गोदामे अशा प्रकारे बनवलेली जातात, जेणेकरून हे धोके कमी होतात. गोदाम चालकावर वस्तू सुरक्षित ठेवण्याची आणि योग्य ती काळजी घेण्याचे बंधन असते. वस्तू अथवा मालाच्या होणाऱ्या हानीसाठी व नुकसानीसाठी गोदाम चालक जबाबदार असतात. म्हणजे गोदामाचे कार्य पाहत असताना गोदामात ज्या वस्तू ठेवलेल्या जातात, त्या वस्तू योग्य पद्धतीने ठेवण्यासाठी ही जबाबदारी गोदाम मालकाची असते. त्या वस्तू चोरी जाणे किंवा आग लागणे अशा वेगवेगळे प्रकार होऊ नये याची खबरदारी ही गोदाम मालकाला घ्यायची असते. पुढचं महत्त्वाचं कार्य आहे की वित्त पुरवठा. ज्या संस्था आहेत की त्या गोदाम चालवत असतात किंवा इतर वित्तीय संस्थांकडून गोदामात साठवलेल्या मालावर किंवा वस्तूंवर वित्त पुरवठा केला जाऊ शकतो. आपण बघितलं वस्तू किंवा माल या वित्तीय संस्थांसाठी सुरक्षितता म्हणून काम करतात. अशा पद्धतीने गोदाम व्यावसायिकांसाठी अर्थसहाय्य देण्याचे कार्य किंवा काम करत असते. पुढचं वैशिष्ट्य आहे वर्गवारी आणि प्रतवारी. आपण बघितले की आजकालचे जे गोदाम आहेत त्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट असतात, जसं की त्यांची वर्गवारी लावणे किंवा त्यांची प्रतवारी लावणे करण्यासाठी, तसेच वेष्टनासाठी व इतर प्रकारच्या प्रक्रियांसाठी सुविधा पुरवल्या जातात. मागणीप्रमाणे मालाचे सोयीस्कर वेष्टन त्याला पॅकिंग केले जाते. पुढचं कार्य आहे वाहतूक. गोदामधारक मोठ्या प्रमाणावर माल गोदामात ठेवण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देतात. सदर वाहतुकीमध्ये माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम हे वाहतुकीद्वारे केले जाते. पुढचा आहे वेळ आणि स्थल उपयोगिता. गोदामे वस्तूची मागणी येईपर्यंत वस्तू जतन करून वेळ उपयोगिता निर्माण करतात. म्हणजे एकदा वस्तूचे उत्पादन झाल्यानंतर ते उत्पादन गोदामामध्ये साठवले जाते आणि जेव्हा त्या वस्तूला वेळ येईल, जेव्हा त्या वस्तूला उपयोगिता प्राप्त होईल, तेव्हा ती वस्तू गोदामातून मार्केटमध्ये सादर केली जाते. तसेच ज्या ठिकाणी वस्तूंची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माल पोहोचवून स्थल उपयोगिता निर्माण करतात. आपण बघितलं की एखाद्या वस्तूचं उत्पादन मुंबईला होत असेल
किंवा एखाद्या वस्तूचं उत्पादन मुंबईला होत असेल आणि त्याची जर मागणी इतर ठिकाणी असेल, तर इतर ठिकाणच्या मार्केटमध्ये ते वस्तू नेण्याचे कार्य स्थल उपयोगिताद्वारे होत असते. पुढचं आहे प्रक्रिया. काही वस्तू जशा बनवल्या जातात तशाच त्या वापरल्या जात नाही. आता सदर उत्पादनावर ठराविक प्रक्रिया करून वापरायोग्य बनवल्या जातात. उदाहरण, तांदूळ पॉलिश केला जातो. फळे पिकवली जातात. काही वेळा गोदाम चालक या मालकांना प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवतात. गोदामाचे कार्य बघत असताना आपण पहिलं कार्य बघितलं मालाची साठवण किंवा संचयन. दुसरं कार्य बघितलं किंमत स्थिरीकरण. तिसरं कार्य बघितलं जोखीम पत्करणे. त्यानंतर वित्तपुरवठा, वर्गवारी आणि प्रतवारी. त्यानंतर वाहतूक, वेळ आणि स्थळ उपयोगिता, प्रक्रिया अशी आपण गोदामांची 8 कार्ये बघितली. पुढचं आहे गोदामांचे प्रकार. गोदामांचे प्रकारांचे स्टडी करत असताना पहिला आहे खाजगी गोदामे, दुसरा आहे सरकारी गोदामे, तिसरा आहे करदेय गोदामे, 4 नंबर कर करदत्त गोदामे, 5 नंबर शासकीय गोदामे, 6 नंबर सहकारी गोदामे आणि 7 नंबर शीतगृहे. तर आता मग आपण खाजगी गोदामांची माहिती पाहू. खाजगी गोदाम ही उत्पादक किंवा मोठे व्यापारी यांनी त्यांच्या साठवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधलेली असतात. म्हणजे जे उत्पादक आहेत, जे मोठी व्यापारी आहेत, ते काय करतात की त्यांच्याकडे मालाचा साठा करत असतात आणि त्यांच्याकडे जमा झालेल्या मालाचा साठा ते किरकोळ व्यापारी यांना सप्लाय किंवा पुरवित असतात. यासाठी उत्पादक किंवा व्यापारी यांच्या दृष्टीने खाजगी गोदाम निर्माण केले जाते आणि त्यांच्यामार्फत ती चालवली जातात. मोठ्या व्यावसायिक असतील किंवा आस्थापनांना ज्यांना मोठ्या प्रमाणावर माल साठवण्याची आवश्यकता असते आणि अशी गोदामे ज्यांना बांधणे परवडते, अशा व्यावसायिकांकडून बांधली व देखभाल केली जातात. मोठे उत्पादक किंवा घाऊक विक्रेत्यांकडे देशाच्या विविध भागात अशी गोदामे असू शकतात. म्हणजे खाजगी गोदामांचा विचार करत असताना जे मोठे व्यावसायिक असतात किंवा व्यापारी असतात किंवा उत्पादक असतात की त्यांना ते गोदामे बांधायला परवडतील, असेच व्यक्ती खाजगी गोदामे उभारणी करू शकतात आणि ते त्यांच्यामार्फत चालवली जातात. पुढचं महत्त्वाचा प्रकार आहे तर सार्वजनिक गोदामे. सार्वजनिक गोदामे अशी विशिष्ट व्यवसाय संस्थापना आहे, जी सर्वसामान्यांना ठराविक रक्कम आकारून माल साठवण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. सार्वजनिक गोदामे ही सरकारच्या मालकीची असतात. आपण बघितलं की सर्वसामान्य जो व्यक्ती आहे, त्या सर्वसामान्य व्यक्तींना त्याची रक्कम परवडेल या दृष्टीने सार्वजनिक गोदामांची उभारणी व त्याची किंमत ठरवलेली असते. एखाद्या व्यक्तीमार्फत अथवा सहकारी संस्थेमार्फत याचे संचालन केले जाते. सार्वजनिक गोदामे हे शासनाच्या परवान्याअंतर्गत विहित नियम व कायद्यानुसार कार्य करतात. शासनाने जे नियम व कायदा आहे, त्या कायद्यांचे उल्लंघन न करता
त्यांची सार्वजनिक गोदामे कार्य करत असतात. सार्वजनिक गोदामे लहान उत्पादकांना व व्यापाऱ्यांना कमी किमतीत साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देत असतात. सार्वजनिक गोदामे ही योग्य प्रकारे बांधली जाऊन सदर गोदामांमध्ये मालाचे 24 तास संरक्षण केले जाते. आपण बघितलं की सार्वजनिक गोदामे हे सामान्यतः लोहमार्ग, महामार्ग आणि जलमार्गाजवळ वसलेली असतात. सार्वजनिक गोदामे हे सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारे असतात, तर खाजगी गोदामे हे सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारे नसतात. पुढचं आहे करदेय गोदामे. बंधपत्र गोदामे ही सरकारकडून परवानाकृत असून आयात मालाचा साठा सीमाशुल्क भरेपर्यंत आयातदाराकडून उपयोगात आणली जातात. ही गोदामे सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करत असतात. सदर गोदामांमध्ये गोदाम चालकाला एक करार, आपण त्याला बॉन्ड म्हणतो, द्यावा लागतो, ज्यामध्ये गोदाम चालक आयातदार सीमाशुल्क भरल्याशिवाय सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय मालाचा ताबा न देण्याबाबत कटिबद्ध असल्याचा निवाडा देतो. आयात माल कराराअंतर्गत जर बघितलं तर आयात माल कराराअंतर्गत बॉन्ड ठेवला जातो आणि संमतीशिवाय काढता येत नाही. जर आयातदार माल आयात झाल्यानंतर ताबडतोब सीमाशुल्क भरण्यास असमर्थ असेल अथवा सीमाशुल्क भरण्यास तयार नसेल तर तो माल बंधपत्र गोदामात ठेवू शकतो. आयातदार ज्याप्रमाणे सीमाशुल्क भरतो त्या प्रमाणात गोदामातून माल बाहेर काढू सुद्धा शकतो. पुढचं आहे ड्युटी पेड. त्याला करदत्त गोदामे असे म्हणतात. जर एखाद्या आयातदाराला वस्तूच्या वाहतुकीत अडचणी येत असतील तर सीमाशुल्क भरल्यानंतर माल करदत्त गोदामांमध्ये ठेवला जाऊ शकतो. सर्व जे करदत्त गोदामे आहेत ही सार्वजनिक गोदामे आहेत, जी आयातदारांना उपलब्ध आहेत. सर्व गोदामे आयातदारांना उपयुक्त आहेत, कारण की मालाची योग्य काळजी घेतली जाते व विविध प्रक्रिया जसे की विभागणी असेल इत्यादी प्रक्रिया केल्या जातात. वस्तूंच्या पुनर्निर्यातीसाठी सदर गोदामे अधिक उपयोगी असतात. सदर गोदामे बंदर अथवा गोदी क्षेत्राजवळ प्रकर्षाने आढळतात. पुढचं आहे शासकीय गोदामे, गव्हर्नमेंट. शासकीय गोदामे ही केंद्र व राज्य सरकार किंवा सार्वजनिक सहकारी संस्थांच्या मालकीची असून त्यांच्याद्वारे व्यवस्थित असतात किंवा व्यवस्थापित असतात. लहान शेतकरी असतील, व्यापारी असतील आणि विक्रेते यांना गोदामे बांधणे जिकिरीचे असते. अशावेळी शासकीय गोदामे त्यांना अत्यंत माफक किमतीमध्ये गोदामांमध्ये माल ठेवण्याची मुभा देतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशभरात केंद्रीय भंडार निगम, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, राज्य वखार महामंडळ, स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन की भारतीय खाद्य निगम, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इत्यादी गोदामे आहेत. शासकीय गोदामांमध्ये आपण बघितलं की भारतीय खाद्य निगम, राज्य वखार महामंडळ, केंद्रीय भंडार निगम असे वेगवेगळ्या प्रकारचे गोदामे आपल्याला सांगता येतील. पुढचं आहे सहकारी गोदामे.
ही गोदामे सहकारी संस्थांच्या मालकीची व्यवस्था व नियंत्रित आहेत. ती मुख्यतः अत्यंत किफायतशीर दराने गोदाम सुविधा उपलब्ध करून देतात. अशा प्रकारची गोदामे शेतकरी, व्यापारी तसेच सामान्य जनतेसाठी उपयुक्त आहेत. आणि शेवटला आहे शीतगृहे. फळे, फुले, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ अशा नाशवंत वस्तू साठवण्यासाठी शीतगृहाचा उपयोग होतो. शीतगृहामध्ये वस्तू अतिशय कमी तापमानात साठवल्या जातात, जेणेकरून त्या साठवणे व भविष्यात त्यांचा वापर करणे शक्य होते. अशा शीतगृहांमुळेच जागतिक व्यापार शक्य झाला आहे. तर आज आपण या लेक्चरमध्ये गोदाम म्हणजे काय, गोदामाची कार्य बघत असताना आपण पहिलं मालाची साठवण, दुसरं किंमत स्थिरीकरण, तिसरं जोखीम पत्करणे, चौथं वित्त पुरवठा, पुढचं वर्गवारी व प्रतवारी, वाहतूक, वेळ आणि स्थळ उपयोगिता, प्रक्रिया, त्यानंतर गोदामांचे प्रकार, त्यामध्ये खाजगी गोदामे, सार्वजनिक गोदामे, परदेय गोदामे, परदत्त गोदामे, शासकीय गोदामे, सरकारी गोदामे आणि शीतगृहे असे प्रकार बघितले. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण संप्रेषण याबद्दल माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.